किचन सिंक ही आपली रोजची वापरण्यातली गोष्ट आहे आणि त्याची स्वच्छता जर आपण नीट नाही केली मग ते चोकअप होतं किंवा मग त्यातून वास यायला लागतो, नाहीतर मग ते एकदम असं डल होतं, त्याची शाईन जाते, ते काळपट पडायला लागतं. तर असं होऊ नये म्हणून आपण काही टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात की सिंक चॉकअप होऊ नये म्हणून काय करावं. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, बऱ्याचशा जणांकडे मी बघितलं आहे की ती जी जाळी असते तर ती मोठ्या याची असते, मोठ्या होलची असते. तर तुम्हाला तशी न घेता तर अशा बारीक होलची तुम्ही जाळी घ्या. व काही काहींच्या याच्यामध्ये तर जाळी नसते, तर अशी तुम्ही घ्या. याने का छोट्यातला छोटा कचरा त्यामध्ये जमा होतो, आपल्या पाईपामध्ये तो जात नाही. कारण की त्यामुळे आपलं जे सिंक आहे ते कधीच आपलं चॉकअप वगैरे होणार नाही. तर बघा, इथे एकदम छोट्यातला छोटा कचरा आहे, तो देखील जमा होतो आणि बऱ्याचदा आपण काय करतो, असं झटकतो छोटा कचरा त्यामध्ये राहिला तर तसं न करता आपण तो कचऱ्यामध्ये टाकायचा. याने खूप चान्सेस असे आहेत की तुमचं सिंक हे कधीच चॉकअप वगैरे होणार नाहीत. आणि त्यानंतर तुमच्याकडे चांगलं पाणी असेल तर काय करायचं, तुम्ही साध्या स्क्रबरने जरी घासला तरी अगदी स्वच्छ निघतो. पण तुमच्याकडे जर हार्ड वॉटर असेल तर काय करायचं, तर अशा सिल्वरच्या काठी जे असतात त्याने घासायचं. माझ्याकडे तेच बोरवेलचं पाणी आहे, त्यामुळे मला रोज यानेच घासावं लागतो. हलक्या हाताने घासला तरीही निघतो तो बघा. आणि त्यानंतर जे साईडचं जे असतं ते ना चिकट होतं खूप, आणि तसं करून काय होतं, डागं पडायला लागतात. मग त्यासाठी आपल्याला एक ब्रशचा वापर करायचा आहे, कारण की कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सगळं घासता येतं. आणि जरी तुम्ही सिंक घासताय तर जाळी काढू नका, जाळी तशीच ठेवा. जरी कचरा चुकून वगैरे राहिला असेल तर पाहत असाल तुम्ही, तर तो कचरा देखील आपल्या ह्या जाळीमध्ये जमा होतो. आणि इथे पाहत असाल तुम्ही, ही अशी जाळी असल्यामुळे सिंक माझं चॉकअप कधीच होत नाही. तुम्ही देखील अशी काळजी घ्या, अशी जाळी नक्की वापरा. आणि सिंक इथे माझं घासून वगैरे झालेलं आहे रोजप्रमाणे. जर 8-15 दिवसानंतर तुम्हाला जर वाटलं आपलं सिंक जरा डल झालं आहे, त्याची शाईन गेली आहे, तर आपल्याला हे काम करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बाउलमध्ये मीठ घ्यायचं आहे. इथे 1 चमचा मीठ घेतला आहे आणि त्याचबरोबर मी इथे सोडा घेतला आहे. बेकिंग सोडा जो असतो तो घेतला आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं, त्यामध्ये जर लिंबू असेल तुमच्याकडे तर लिंबू पिळा. तर मी एक व्हिडिओ टाकला आहे की लिंबाच्या सालीपासून सुद्धा सिंक हे निघतं, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्याची लिंक मी त्या व्हिडिओची लिंक देईल. तर पाहिजे मी लिंबाचा रस पिळून घेतला आहे. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते सगळं आपण व्यवस्थित ह्या सिंकला लावून घेऊयात व्यवस्थित. सगळीकडे कानेकोपरे सगळीकडे लावायचे, कारण की याने काय होतं, जो डलनेस येतो, जी शाईन येते, जी गेलेली शाईन असते ती परत येते. आणि आपलं सिंक कधीच असं डल वगैरे असं दिसायला लागत नाही, काळपट दिसायला लागत नाही. थोडा वेळ तुम्ही असंच ठेवून द्या आणि नंतर त्याला तुम्ही पाण्याने एकदम स्वच्छ धुवू शकता. तिथं बघा, स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. आणि इथे रिझल्ट तुम्ही पाहतच असाल कसा आहे तो. व्हिनेगर आणि बेकिंग सोडाने सिंक हे आपलं क्लीन निघतंच, अगदी स्वच्छही निघतं. पण आपण इंडियन्स काय करतो, खूप तेलकट तुपकट खातो, त्यामुळे ना आपलं सिंक हे तेलकट होतं, तुपकट होतं, चिकटपणा त्याला येतो. त्यानंतर अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ती सुद्धा पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सिंक जो आहे आपला त्याला सगळं कोरडं करून घ्यायचं आहे. एखादा कुठलाही कपडा असेल तुमचा त्याने पुसून घ्या. माझा हा नेहमीचाच कपडा आहे, हा मी वापरते नेहमीच. आणि त्यानंतर जे आपण चपात्या वगैरे करतो, कधी पीठ वगैरे सांडलं असेल तसं मी जमा करून ठेवते. तर ते पिठाने आपल्याला सिंक हे घासायचं आहे. हे लक्षात ठेवा, ते जाळीमध्ये पीठ जायला नको. सगळं कोरडं करून घेतल्यानंतर आपल्याला पिठाने आपल्याला सिंक हे घासून घ्यायचं आहे, सगळीकडे व्यवस्थितपणे घासायचं आहे. चोळून घ्या अर्थात त्याला, सगळीकडे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सिंक हे ओला नको, कोरडा पाहिजे पूर्णपणे आपल्याला. आणि याच्यामुळे काय होतं, जो काही तेलकट तुपकटपणा असतो, जो चिकटपणा असतो, तो सगळा दूर होतो. त्यानंतर चोळल्यानंतर आपल्याला काय करायचं, पाणी नाही सोडायचं. सगळं आपल्याला पीठ जमा करायचं आहे, ते कलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे बेसिंगमध्ये. जर तुम्ही पीठ आहे सिंकमध्ये आणि पाणी सोडलं तर चॉकअप होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे पीठ सगळंपणे जमा करून घ्या आणि त्यानंतरच सिंक तुम्ही धुवून घ्या. आणि इथे रिझल्ट तुम्ही पाहत असेल, अजिबात तेलकट किंवा चिकट असं कुठेही नाही. कानेकोपरे देखील जे व्यवस्थित निघलेले आहेत. एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर सुद्धा आपलं सिंक जर चॉकअप झालं तर काय करायचं आहे, तर हा उपाय करा. महिना 15-20 दिवसाने तुम्ही हा उपाय करू शकता. आणि जर सिंक चॉकअप झालं तर तेव्हा काय करायचं, ते पाणी सगळं काढायचं, ड्राय करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता.
तर तुम्ही महिन्या 15 दिवसातून तुम्ही महिन्यातून 2दा वगैरे तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं, आईस क्यूब टाकून घ्यायचे अगोदर, कारण की जो माझा खालचा पाईप आहे तो एकदम लूज असा आहे, त्यामुळे आईस क्यूब टाकून घेते. त्यानंतर कोमट पाणी त्यामध्ये टाकून घेते. महिन्यातून 2दा हे नक्की करते. विनेगर टाका आणि थोडंसं जर तुमच्याकडे असेल विनेगर तर विनेगर टाका आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी टाकायचं. जास्त गरम पाणी टाकू नका, कारण खालचा पाईप हे अखडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एकदम कोमट असं हाताला सहन होईल तसं पाणी टाका आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं बाबा पाणी जास्त गरम झालं आपल्याकडून, तर तुम्ही थंड पाणी देखील यावर सोडू शकता. एवढं सगळं करूनही जरी आपल्या सिंकचा वास येत असेल तर काय करायचं आहे ते आपण पाहूया. तर माझा सिंक रोज रात्री असा मी क्लीन करून ठेवते आणि त्यामध्ये अजून एक वास येऊ नये म्हणून काय करते, तुमच्याकडे लायझॉल असेल, डेटॉल असेल, फिनेल असेल तर ते तुम्ही रोज रात्री तुम्ही सिंकमध्ये टाका. याने काय होतं, वास वगैरे येत नाही आणि त्याचबरोबर झुरळं वगैरे जे काही किटाणू वगैरे असतील तर ते आपल्या किचनमध्ये फिरकत नाहीत किंवा बेसिनच्या इथे येत नाहीत. तर सिंक माझा किती छान आहे, शाईन देखील त्याला आहे, तुम्ही पाहतच असाल. मित्रांनो, तुमचाही सिंक काळा पडला असेल, डल झाला असेल, शाईन त्याची गेली असेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. 100% याचा रिझल्ट आहे. मी स्वतः हे करते, नंतर तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट करून सांगत जा तुम्ही. आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. याच्या अगोदर सुद्धा मी चहा पावडर जी असते, आपण चहा झाल्यानंतर चहापत्तीची फेकून देतो, त्याचा वापर कसा करायचा आहे घरामध्ये किचनमध्ये हा सुद्धा अपलोड केला आहे व्हिडिओ. तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. लिंक मी तुम्हाला देईल. आणि लिंबाच्या सालीचा जो आपण फेकून देतो, जो कचरा असतो, त्याचा कसा उपयोग करायचा आहे घरामध्ये आपल्या किचनमध्ये, खूप साऱ्या अशा टिप्स मी शेअर केल्या आहेत. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देईल, ते नक्की जरूर पहा. तर चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. सध्यासाठी बाय बाय.